मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत 10 जागांसाठी झालेल्या मतदानात युवा सेनेने मतदानात मोठी आघाडी घेऊन भाजपच्या विद्यार्थी संघटनेचा मोठा दणका दिलाय। मुंबई हायकोर्टाने काही महिन्यांपूर्वी मुंबई युनिव्हर्सिटीच्या सिनेट निवडणुकीसंबंधात टाकण्यात आलेल्या याचिकेमुळे निवडणूक घेण्यावर स्थगिती दिली होती। यानंतर न्यायालयाने नुकतेच मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक घेण्याची परवानगीचा निर्णय दिला होता। त्यामुळे नुकतीच ही निवडणूक पार पडली। भाजपची विद्यार्थी संघटना एबीव्हीपी आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून युवा सेना मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत आमनेसामनी होती। विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी या निवडणुकीवर संपूर्ण राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले होते। या निवडणुकीत एबीव्हीपीच्या उमेदवारांना अधिक जागा जिंकता याव्या यासाठी भाजपचे अनेक मोठे नेते आणि मंत्री सुद्धा सिनेट निवडणुकीत सक्रिय दिसत होते। पण यानंतरही भाजपच्या एबीव्हीपी या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत मोठा पराभव झालाय। मुंबई युनिव्हर्सिटीची सिनेट निवडणुकीत नुकतेच 10 जागांकरिता मतदान घेण्यात आले। शुक्रवार 27 सप्टेंबरला उमेदवारांना मिळालेल्या मतांची काउंटिंग झाली। पण या निवडणुकीच्या निकालाने भाजप आणि त्यांच्या विद्यार्थी संघटनांसाठी मोठा झटका बसलाय। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या युवा सेनेने 10 पैकी सर्व 10 जागा जिंकल्या आहेत। युवा सेनेने भाजप आणि त्यांची विद्यार्थी संघटना एबीव्हीपीचा मुंबई सिनेट निवडणुकीत एकतर्फी पराभव केला। या निवडणुकीत भाजपच्या एबीव्हीपी या संघटनेला 10 पैकी एकही जागा जिंकता आली नाही। त्यामुळे महाराष्ट्रात युवा वर्ग आणि विद्यार्थ्यांमध्येही विद्यार्थी संघटना किती लोकप्रिय आहे याची ग्वाही देणारा हा विजय ठरलाय। विधानसभा निवडणुकीपूर्वी सिनेट निवडणुकीत भाजपच्या एबीव्हीपीचा मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीमध्ये झालेला पराभव भाजपला खूप मोठा झटका मानला जातोय। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राइब करा।